गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। सो पिछले क्लास में हम गिल्लू के बारे में चर्चा कर रहे थे। सो गिल्लू महादेवी वर्मा जी के द्वारा रचा गया एक रेखा चित्र है, जिसके द्वारा हम लोग बहुत कुछ चर्चा जो कर चुके हैं, जो प्रमुखतः स्नेह भाव तथा प्राणी दया, जो उसके प्रति दया का भाव दिखाना, ये विचार इसके द्वारा हम देख सकते हैं। और आगे उन्होंने ये भी बता दिया है कि जो पशु पक्षियों के स्वभाव, जो पशु पक्षियां किस तरह होती हैं, उनकी नेचर कैसी होती है, ये विचार को भी हम लोगों ने देख लिया था। और जो पशु पक्षियों के जीवन शैली, और इसके साथ साथ जो हमने ये भी बताया है कि महादेव वर्मा जी ने जो प्रेम से उनको पशु पक्षियों के प्रति या प्राणियों के प्रति महादेवी जी का जो दया का भाव किस तरह होती है, ये विचार भी इसके द्वारा उन्होंने चर्चा कर चुके हैं। जो अचानक उन्होंने क्या किया था, एक दिन सवेरे, एक दिन सुबह सुबह उठकर जो उन्होंने बरमादे, आपने बरमादे, जो बरमादे मीन्स ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ ವರಾಂಡಾ, सो ಹೊರಗಡೆ ಸಿಟ್ ಔಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅಲ್ಲಿ। सो बरमादे में जो उन्होंने आकर जो देखता है, तीक्ष्ण दृष्टि से लेखिका ने देखा जो दो कवि जो क्या कर रहे थे, एक प्रकार से जो चारों ओर एक गमले के चारों ओर, सो गमले मींस फ्लावर पॉट ಅಂತ ಹೇಳಿದೆ ನೋಡಿ ನಾನು। सो गमले जो फ्लावर पॉट उसके चारों तरफ से जो घुमा कर रही थी, या चुआ जैसा खेल रहे थे, चुआ जो खेल का मतलब होता है कि जो कन्ना उछाले आटा ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದು, जैसा जो खेल रहे थे। जो काकाभुशुंडी एक विचित्र पक्षी है, जो उसको क्या कहते हैं, पक्षियों के गुरु मानते हैं। मैंने पिछले क्लास में उसके बारे में बता दिया है, जो देख लो। और जो वो तो एक प्रकार से जो विचित्र पक्षी है, उसके प्रति एक साथ समाधारिता की भावना, अनाधारिता की भावना, अति सम्मानिता, अति अवमानिता, इस प्रकार की भावनाओं को हम लोगों ने देखते हैं। जो हमारे बेचारे पूर्वज, इन्होंने कहा रहे हैं, हमारे बेचारे पूर्वज न जाने गरुड़ के रूप में अपने घर में आ सकते हैं, मयूर के रूप में, हंस के रूप में न आ सकते हैं। जो बोले में जो हमसे कुछ पाने के लिए कौन से पक्ष, पितृपक्ष, मैंने बता दिया था। जो पितृपक्ष में हमसे कुछ लेने के लिए वे जो क्या होते हैं, काक बनकर अवतीर्ण होना पड़ते हैं। या अवतीर्ण मीन्स क्या है, जो बता दिया था, उत्तीर्ण जो जन्म लेना या उत्पन्न होना, ऐसा मैंने बताया था। और उत्पन्न होते हैं, इतना ही, जो मात्र ही नहीं है, हमारे दूरस्थ प्रियजन आने की सूचना भी अपने कर्कश ध्वनि के द्वारा या स्वर के द्वारा जो बताते हैं। और जो दूसरी ओर इस कौवा जैसे काव खाव खाव करना, इसको अवमानिता के रूप में भी जो हम लोग प्रयत्न करते हैं। ये सभी क्या है, जो उन्होंने जो सिर्फ जो गमले के पास ऐसे कविये को देखकर जो अपने दिमाग में उसके बारे में आलोचना कर रही थी, किसने, लेखिका ने। जो इस तरह मेरे काका पुराण, उन्होंने काका पुराण के बारे में विवेचना करते संदर्भ में अचानक एक बाधा आ पड़ती है। बाधा मीन्स क्या है, रुकावट। सो अಲ್ಲಿಗೆ ಸ್ಟಾಪ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಥವಾ ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸ್ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। क्योंकि जो गमले और दीवार के संधि, जो गमले और दीवार की संधि, जो दीवार मतलब क्या है, सवाल गोड़े ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ। सो ಈ ಫ್ಲವರ್ ಪಾಟ್ ಮತ್ತೆ ಗೋಡೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ कंडी अथवा संधिಯಿಂದ जिसपे एक छोटे से जीव पर उनकी नजर पड़ती है, इसका लेखिका का नजर पड़ी, ये दृष्टि वहां रुक गई। वहां देखता है कि रुक गई, निकट जाकर लेखिका ने देखा कि गिलहरी का एक छोटा सा बच्चा, सो गिलहरी मीन्स क्या है, गिल्लू के छोटे बच्चे को गिलहरी कहते हैं।
ऐसे गिलहरी का एक छोटा सा बच्चा क्या हो गया था, निश्चेष्ट अवस्था, निश्चेष्ट अवस्था में वो चिपक पड़ा था, शायद अभी अभी अपने घोंसले से गिर पड़ा होगा। ये घोंसले से, घोंसले मीन्स क्या है, सो तನ್ನ ನೆಸ್ಟ್ ಬಲೆಯಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದಿರಬಹುದು ಅಥವಾ ಅದರ ಮನೆ, सा पक्षिಯ ಮನೆಯಿಂದ ಗೂಡಿನಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದಿರಬಹುದು। जो उसको सुलभ रीति से आहार बनाना सोच रहे थे दो कौवे, जो अपना आहार बनाना सोच रहे थे। जो काकतोय की चोंच से दो घाव हो चुके थे, किसके लिए, इस छोटे से जीव के लिए, जो लघुघात के लिए या लघु प्राण के लिए बहुत हो चुके थे। अतः इसी कारण से वह निश्चेष्ट अवस्था में चिपक पड़ा था। जो हमारे लोगों ने इसके बारे में ऐसा कहते हैं कि देखो, जो जिस तरह अपने उस कौवे जो उसको चू लिया है, जो उसको वैसे ही छोड़ देना है, मतलब है कि वह नहीं बच सकता है। ಅಂದ್ರೆ ಕಾಗೆ ಮುಟ್ಟಿದ ಪಾದೋ ಕಾಗೆದೇನೆ, ಅದನ್ನ ಯಾರು ಮುಟ್ಟಬಾರದು ಮತ್ತೆ ಅದನ್ನ ಅದಕ್ಕೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಬಾರದು ಅನ್ನೋ ಭಾವನೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಜನರಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಲೋಕಾರೂಢಿ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। जो नहीं बच सकता वो बच भी नहीं सकता, इसलिए वो ऐसे ही छोड़ देना है, ऐसे कहते हैं। लेकिन लेखिका का मन नहीं चाहता है, इसलिए उन्होंने क्या किया, जो जल्दी से वहां हौसले से वहां चल पड़ी और उसको अपने हाथ में उठाकर अपने कमरे में ले गए। कमरे में ले जाकर रुई से, रुई मीन्स काटन, हत्ती, जो उसके शरीर पर होने वाले रक्त को पोंछ लिया। पोंछना ಒರೆಸೋದು, ಅದರ ಶರೀರದ ಮೇಲೆ ಆಗಿರತಕ್ಕಂತ ರಕ್ತದ ಕಲೆಗಳಿಂದ ಒರೆಸತಕ್ಕಂತದ್ದು। और इसके बाद जो उस पर पेनिसिलिन का मरहम, पेनिसिलिन सो इन्हें थोड़ा सा जो सॉल्यूशन बोलते हैं, ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಔಷಧಿಯನ್ನ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಕೆಲವೊಂದು ಆಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನು ಹಾಕಿ जो उस पर जो क्या किया था उन्होंने मरहम का पट्टी डाल दिया था। सो मरहम मीन्स क्या है, मरहम मीन्स जो ऐसा बोलते हैं कि उस पर बैंडेज जो डालना, जो मरहम का पट्टी डाल दिया। और इस तरह ट्रीटमेंट पे 1 घंटे के उपचार के उपरांत लेखिका ने क्या किया, उसके मुंह में 2 बूंद पानी टपकाया, ಅಂದ್ರೆ ಅದರ ಬಾಯಿಗೆ ಒಂದು 3-4 ಹನಿ ನೀರನ್ನ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। टपकाया जा सका। तीसरे दिन इस तरह तीसरे दिन क्या हो गया, वो इतना अच्छा, थोड़ा सा जो क्या हो गया, उसमें शक्ति आ गई, थोड़ा सा, पूर्णतः नहीं है, ಸ್ವಲ್ಪ ಅದಕ್ಕೆ ಒಂದಿಷ್ಟು ಕಾನ್ಶಿಯಸ್ ಬರೋದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು अवस्था ही। जो क्या किया, लेखिका की उंगली पकड़कर, उंगली मीन्स ಬೆರಳುಗಳು, ಲೇಖಕರ ಬೆರಳುಗಳನ್ನ ಹಿಡಿಕೊಂಡು, सो अगले दो पंजे जो उस गिल्लू के अगले 2 पंजे ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಆ ಗಿಲ್ಲು ಅಳಿಲಿನ ಮರಿಯ 2 ಪಾದಗಳು, अगले 2 पंजे ಅಂದ್ರೆ ಮುಂದಿನ 2 ಪಾದ, ಮುಂಪಾದ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದು। सो ऐसे जो 2 पंजे से लेखिका के उंगली को पकड़कर वो क्या करने लगे, धीरे धीरे चलने लगे। और भी एक विशेषता लेखिका ने कहा रही है, उसके नीले कांच, नीला रंग के उसके जो क्या बोलते हैं आंखें। सो ನೋಡಿ ನೀಲಿ ಬಣ್ಣದ ಟ್ರಾನ್ಸ್ಪರೆನ್ಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। सो मोतिया जैसी दिख पड़ रहा था। सो उसकी आंखें मोतिया जैसी आंखों से वो क्या हो गए, जो इधर उधर देखने लगे। सो ಗಾಬರಿಯಿಂದ, ಈಗ ನಾವು ನೋಡಿ ಸಡನ್ಲಿ ಏನಾರ ಬಿದ್ಬಿಟ್ರೆ सो ಗಾಬರಿಯಿಂದ ಸುತ್ತಮುತ್ತ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡ್ತೀವಲ್ಲ, ಆ ರೀತಿ सो वो भी क्या कर दिया, इधर उधर देखने लगा। जो 3-4 मास के बाद जो देखो लेखिका के घर में ही वो रहने लगे। जो 3-4 मास के बाद क्या हो गया, उसके स्निग्ध, उसके शरीर पर होने वाले स्निग्ध रोए, ಅದರ ಶರೀರದ ಮೇಲೆ ಆಗಿರತಕ್ಕಂತ ಗಾಯದ ಬರೆಗಳು, ಕಲನೆಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಸ್ನಿಗ್ಧ ರೋಯೆ,
और उसके ಜಬ್ಬೇದಾರ್ ಪುಂಚ ಜಬ್ಬೇದಾರ್ ಅಂದ್ರೆ ಸೊ ಏನು ಹೇಳ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಶರೀರಕ್ಕಿಂತ ಗಾತ್ರದಲ್ಲಿ ಅದರ ಬಾಲನೇ ದೊಡ್ಡದು ಬಾಲ ಸೊ ಗುಚ್ಚ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ ದಪ್ಪನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ऐसे झुंड ये पूंछ और इसके साथ साथ चंचल उसके चंचल चमकीली आंखों के द्वारा इधर उधर देखने लगे या विस्मित और ये को विस्मित अपनी ओर आकर्षित करने लगे हम उसे जो गिल्लू काकर लेखिका ने उसको नाम भी रख दिया क्या नाम रखा उसको गिल्लू जो देखो हमारी जो टाइटल सो ನಮ್ಮ टाइटल ಇದೆಯಲ್ಲ ಇದು पाठದ ಹೆಸರು सो ऐसे गिल्लू ऐसा उसका नाम भी रख दिया हमने गिल्लू कहकर उसको बुलाने लगे जो बाद में लेखिका ने जो फूल रखने की एक हल्की डलिया डलिया मींस क्या है बास्केट ಹೂ ಇಡತಕ್ಕಂತ ಬುಟ್ಟಿ ಸೋ ಒಂದು ಬಾಸ್ಕೆಟ್ ಒಳಗಡೆ ಏನು ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಹಲ್ಕಿ ಡಲಿಯಾ ಅಗರನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂತ ಅರ್ಥ डलिया में जो रुई बिछाकर रुई रुई मींस काटन सो काटन ಅಂದ್ರೆ ಹತ್ತಿಯನ್ನೆಲ್ಲ ಅದರ ತುಂಬಾ ಹಾಸಿಬಿಟ್ಟು ಆ ಬುಟ್ಟಿನಲ್ಲಿ और उस पर जो उन्होंने क्या कर दिया इसे तार से खिड़की पर तार ಅಂದ್ರೆ ಸೋ ಏನು ಸೀಲಿಂಗ್ ಇದೆಯಲ್ಲ ಸೋ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಕಿಟಕಿಗೆ ಹಾಕಿರ್ತಕ್ಕಂತ ಸಜ್ಜೆ सो ಆ ಸಜ್ಜಿಗೆ ಉಪ್ಪು ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ಲ ಆ ಉಪ್ಪಿಗೆ ಏನು ಮಾಡೋದು ಈ ಬುಟ್ಟಿಯನ್ನ ನೇತಾಕಿದ್ರು तार से खिड़की पर लटका दिया ಅಂದ್ರೆ ತೂಗಾಕ್ತಕ್ಕಂಥದ್ದು जो 2 वर्ष 2 साल तक गिल्लू का घर वही बन गया जो बाद में कहते हैं सामान्यतः इस तरह की जो प्राणियों की जो क्या होती है जीवन की अवधि इसका लाइफ स्पैन ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ सो ಅವುಗಳ ಜೀವನದ ಅವಧಿ 2 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಅಧಿಕ ಅವು ಬದುಕೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ जो 2 साल जो वही गिल्लू का घर रहा जो उसमें अपने आप स्वयं हिलते उलटे ऐसे हिलाते हुए जो अपने दिन को बिताते हिलता जुलता अपना जीवन बिताते थे अपने जो खांच के मनकोसी आंखों के द्वारा और ये को अपनी ओर आकर्षित करने का प्रयास करते थे जो अपने आंखों के द्वारा खिड़की से बाहर खिड़की के अंदर न जाने क्या देखता था क्या समझता था जो पता नहीं है ऐसे अपने आप विचार करते रहते थे इस तरह देखता समझता रहता था जो परंतु जो उनकी समझदारी जो उसकी समझदारी तिलुवड़के शक्ति समझदारी और कार्यकलाप वो क्या क्या करता था न जाने पता नहीं है कार्यकलाप पर और ये को आश्चर्यचकित कर रहा था सबने उन्हें जब मैं लेखिका लिखने के लिए बैठती है तब वो मेरा अपने लेखिका के ध्यान को आकर्षित करने के लिए क्या क्या करता था जो आकर्षित करने के लिए उसकी तीव्र इच्छा जब होती है ಅಂದ್ರೆ ಲೇಖಕರ ಮನಸ್ಸನ್ನ ತನ್ನ ಕಡೆಗೆ ಅಟ್ರಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅವರು ಬರವಣಿಗೆಗೆ ಕೂತಾಗ आकर्षित करने के लिए जो तीव्र इच्छा होती है तब उसने एक अच्छा उपाय रखता था अपने पास या एक अच्छा उपाय जो खोज निकाला था जो वो क्या कहे वह मेरे पैर तक लेखिका के पैर तक आकर जो सर से आवाज करके जो चले जाते थे पर्दे पर चढ़ जाता पर्दे मींस क्या है कर्टन सो कर्टन ಅಂದ್ರೆ ಹೋಗಿ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂತಕ್ಕಂತದ್ದು चढ़ जाता और उसी तरह फिर एक बार ऐसे ही करते रहते थे जब तक लेखिका ना देखती है जो उसकी सांत्वना ना देती है तब तक वो ऐसा जो नीचे आना उसके पैर तक आना सर से चढ़ जाना ऐसा जो कार्य करते ही रहता था जब उसको ऐसे दौड़ने की क्रम चलता ही रहता है लेखिका को जब असह्य लगती है तब लेखिका ने उसे पकड़ते थे पकड़ने के लिए ना उठती है तब तक ऐसा करते ही रहते थे तब कभी मैं गिल्लू को पकड़कर जब लेखिका असह्य होने के बाद उसको पकड़कर जो क्या कर देती है
एक लंबे लिफाफे, मैंने बता दिया था, एक लंबे लिफाफे लेकर जो उसमें ऐसा लंबे लिफाफे में इस तरह रख देती थी कि उसके अगले दो पंजे सिर के अतिरिक्त सारा लघु घात को उस लिफाफे में बंद करके रख देती थी। जो कभी कभी घंटों तक जो मेज पर ऐसी अवस्था में ही खड़ी रहती थी और लेखिका के कार्यकलाप को तीक्ष्ण दृष्टि से देखा करता था और अपने चमकीली आंखों के द्वारा ही ये सभी देखा करता था। मैंने भूख लगने पर, अगर इसके बाद जो उसको भूख लगती है तब वो क्या करती है, भूख लगने पर चिक 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 ऐसा आवाज करती है। तब लेखिका समझकर उसको खाने के लिए क्या देती थी, मैंने बताया था, जो उसको खाने के लिए बिस्कुट या काजू देती थी। ನೋಡಿ ಆ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲೇ ಕವರ್ ಒಳಗಡೆನೆ ಇಟ್ಟಿರ್ತಾ ಇದ್ರು। ಸೊ ಅಂತ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲೇ ಹೊಟ್ಟೆ ಹಸಿವಾದಾಗ ಅದು ಕೂಗ್ದಾಗ लेखिकाने उसको बिस्किट या जो काजू प्रिय खाद्य उसको देता था। जो और बाद में जो ऐसे ही स्थिति में जो क्या करते थे, अपने अगले पंजे जो है, जो बाहर वाली जो पंजे जो है उसके द्वारा ही ऐसे जो कुतरता वह खा लेता था, जो कुतरता रहता था। फिर जो गिल्लो के जीवन का प्रथम वसंत, जो देखो इस तरह देखते देखते एक साल पूरा हो गया गिल्लो का, लेखिका के घर में आकर एक साल पूरा हो गया। पूरा प्रथम वसंत आया। जो बाहर की ಗಿಲ್ಹರಿಯ, जो बाहर ಹೊರ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿರತಕ್ಕಂತ ಅಳಿವಿನ ಸಂತತಿಗಳು, ಗಿಲ್ಹರಿಯ जो खिड़की के जाली के पास आकर ऐसा उसको खेलने के लिए बुलाती थी अपनी आवाज अपनी भाषा के द्वारा, जो प्राणी पक्षियों की भाषा के द्वारा। सो ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಆ ಭಾಷೆಯಿಂದನೇ ಅವೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವು, ಕೂಗ್ತಾ ಇದ್ವು ಹೊರಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥವು। जो खिड़की के जाली के पास आकर न जाने चिक चिक करके आवाज करते थे। तब गिल्लो भी जाली के पास बैठकर जो उसको देख अवलोकन करते थे, या अवलोकन जो क्या करते थे कि जो बाहर जाते देखकर जो उसको आने वाली ऐसे गिल्हरियों को देखकर जो उनके मन में, लेखिका के मन में इच्छा हो गया कि उसको मुक्त कर देना, अपने घर में जो उसको बंदी करके रखना ठीक नहीं है, उसको मुक्त करना, ऐसा जो समझकर लेखिका ने क्या करते हैं, अपनी खिड़की की जो थाले निकालकर जो एक कोना खोल लेती है। स्टार्ट में ಲೇಖಕರಿಗೆ ಮನಸ್ಸು ಬಂತು, ಸೊ ಅದನ್ನ ಹೊರಗಡೆ ಬಿಡಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಭಾವನೆಯಿಂದ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಸೊ ಒಂದು ಕಿಟಕಿಯ ಒಂದು ಕಂಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಒಂದು ಡೋರ್ ಅನ್ನ लॉक ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ಹೊರಗಡೆ ಬಿಟ್ರು ಅದನ್ನ। तो जो द्वार खोलते ही उस द्वार के द्वारा ही वह दौड़ गए, दौड़कर जो बाहर की जो गिल्लो के गिल्हरियों के साथ वो क्या करते थे, आराम से स्वच्छंदता से जो पेड़ के ऊपर चढ़कर एक डाल से दूसरे डाल ऐसे जो आराम से खेलते खेलते वापस आ जाते थे ठीक 4 बजे। लेकिन जब जो घर से बाहर चलती है तब खिड़की खोल के चले जाती थी, वो भी उस खुली तो खिड़की के द्वारा बाहर जाकर जो 4 बजे घर के अंदर आ जाते थे, अपने झूले में बैठकर अपने आप झूलता हुआ झूमता हुआ आराम से अपना जो कार्य करते रहते थे, उछलता कूदता रहता था। इस तरह जो मुझे कभी कभी लेखिका को चौंकाने के लिए जो उन्होंने गिल्लो ने क्या करता था, जब उसकी ऐसा जो इच्छा आती है तब वो क्या करती है, जो एक बात जो पर्दे के चुन्नट में या जो और सोंजुई की पत्तियों में लता में
जो फूलदान के फूलों में जो छिप जाता था, कभी कभी पर्दे के चुन्नट में, कभी कभी सोनजूही की पत्तियों में, इस तरह वह छिप जाता था। तब लेखिका ने जो उसको देखकर जो उसको सांत्वना देती थी ನೋಡಿ ಅವಾಗ ಲೇಖಕರಿಗೆ ಗಾಬರಿಗೊಳಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋಗಿ ಅದು ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾ ಇತ್ತು. ಎಲ್ಲಿ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ಮರದಲ್ಲಿ ಆ ಗಿಡ ಏನಾಗ್ತಿದ್ರು ನೋಡಿ, ಸೋಂಚು ಲತಾ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ. ಪಾರಿಜಾತದ ಮರ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ನಿತ್ಯ ಹೂ ಬಿಡ್ತಕ್ಕಂಥ ಮಲ್ಲಿಗೆ ಗಿಡ. ಅದರೊಳಗಡೆ ಹೋಗಿ ಆ ಎಲೆಗಳಲ್ಲಿ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು ಅನ್ನೋದು ನಾವು ಹಿಂದಿನ ಪೀರಿಯಡ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ. मेरे पास और बाद में लेखिका ने और एक अनुभव को कहा है जो उनके पास बहुत सारे पशु पक्षी हैं, फिर भी जो उनमें किसी को मेरे साथ जो इतना जो क्या होती है अटैचमेंट ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದಬೇಕಾದ್ರೆ ಸೊ ಇಷ್ಟೊಂದು ಗಾಢವಾದಂತ ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಬೇರೆ ಯಾವತ್ತೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಸೊ मुझसे लगाव तो उनके प्रति लगाव, दृष्टि, नजर कम तो नहीं है ನೋಡಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೂ ಇವರು ಅಷ್ಟೇ ಕೇರ್ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು ಆ ಪ್ರಾಣಿಗಳ ಬಗ್ಗೆನೂ. लेकिन जो गिल्लू जो क्या होती है उनसे ज्यादा और भी थोड़ा ज्यादा उसके प्रति नजर रख ली थी। गिल्लू क्या करता था कि जब लेखिका जो खाने के लिए बैठती है तब वो गिल्लू क्या करते थे, अपने बरमादे, दीवार, आंगन उसको पार करके आ जाते थे लेखिका के जो टेबल पर। टेबल के पास आकर जो बैठ जाता था, जो इधर कार्य है लेखिका के ताली में ही बैठ जाती है ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಿಗೆ ಏನು ಅವರ ಗಮನ ಕಡಿಮೆ ಕೊಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಆದ್ರೂ ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ರೀತಿ ವಿಶೇಷವಾದಂತ ದೃಷ್ಟಿಕೋನ ಜಾಸ್ತಿ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. मुझे स्मरण लेखकರಿಗೆ ಅದು ನೆನಪಿಲ್ಲ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. गिल्लू इनमें अपवाद था जब मैंने खाने के जो कमरे में पहुंचती, किचन ಹೋದಾಗ, ಡೈನಿಂಗ್ ಹಾಲ್ಗೆ ಹೋದಾಗ, ಊಟಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಬೇಕಾದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ वो खिड़की से निकालकर अपने घर से निकालकर जो क्या करते थे, आंगन, दीवार, बरमादे आदि को पार करके मेज पर पहुंच जाता। टेबल आगे टेबल पर आ जाता था और मेरी थाली में ही बैठ जाना चाहता था। मेरी थाली में और तट्टे ಒಳಗಡೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಬಯಸ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಬಹುಶಃ ಇರಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅದು ತಟ್ಟೆ ಹತ್ರ ಕೂತ್ಕೊಂತಾ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಬೇರೆ ಪ್ರಾಣಿಗಳಂದ್ರೆ ದೂರದಿಂದ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವು. ಇದು ಹಂಗೆಲ್ಲ ಇದ್ದ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡ್ಬೋದು. बैठ जाना चाहता था वही बड़ी कठिनाई से, बड़ी कठिनाई ತುಂಬಾ ಕಷ್ಟದಿಂದ मैंने उसे जो क्या कर दिया, ताली के पास बैठना सिखाया। ताली के पास ನಾನು ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಅದನ್ನ ತಟ್ಟೆಯ ಬಳಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದನ್ನ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟೆ. बैठना सिखाया, जहां बैठकर ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋ, बैठकर वह मेरी थाली के मेरे थाली से वहां बैठकर लेखिका की थाली से और तट्टे ಒಳಗಡೆಯಿಂದನೇ जो क्या करता था, एक एक चावल निकालकर, एक एक चावल चावल ಅಂದ್ರೆ ಒಂದೊಂದೇ ಅಗಳು ಅಂತ ಬೇಕಾದ್ರೆ ತಿಳ್ಕೋಬಹುದು ಅಥವಾ ಒಂದೊಂದೇ ಅನ್ನದ ಕಾಳುಗಳು ಅಂತ ಹೇಳುತ್ತೇವೆ. जो एक एक चावल को उठाकर बड़ी सफाई से, ತುಂಬಾ ಕ್ಲೀನ್ಲಿನೆಸ್, ತುಂಬಾ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಒಂದೊಂದೇ ಕಾಳನ್ನು ತಗೊಂಡು ತಿಂತಾ ಇತ್ತು. सफाई से खाता रहता। उसका प्रिय खाद्य मैंने बताया था, उसका प्रिय खाद्य क्या है, काजू। काजू उसका प्रिय खाद्य है। काजू ಅಂದ್ರೆ ಗೋಡಂಬಿ. ಅದಕ್ಕೆ ಇಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಆಹಾರ ಪದಾರ್ಥ. काजू उसको प्रिय खाद्य था और कई दिन तक ऐसे काजू जो उसके लिए जो क्या होती है, खाने में जो बहुत टेस्ट इस तरह की चीज ना मिलती है तब तक वो खाना भी छोड़ देता था. ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾವು ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಅವ್ರಿಗೆ ಫೇವರೇಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಫುಡ್ ಆದ್ರೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ತಿಂತವೆ ಅಥವಾ ಕೇಳಿಸ್ಕೊಂತಾರೆ.
ಅವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲದೆ ಫುಡ್ ಅಂದ್ರೆ ಮುಟ್ಟೋದೇ ಇಲ್ಲ। इसी तरह जो यानी गिल्लू भी इसी तरह अपने प्रिय खाद्य काजू को खाना खाता था, लेकिन ना और कोई दिए तो जो अपने झूले में वैसे ही रख देती थी। जो प्रिय खाद्य का जो खाद्य था और कई दिन काजू ना मिलने पर वह अन्य खाने की चीजें तो बहुत कम खा चुका था या खाना ही बंद कर देता था। ऐसा ये भी घटना उन्होंने बता रही है और मुझे झूले से नीचे फेंक देता था। ये सभी मैंने यहाँ तक हम लोगों ने पिछले क्लास में देख लिया था। सो इಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ ಏನೇನಾದರೂ ಅನುಭವಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ವಿ ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಗಮನಿಸ್ತಾ ಹೋಗ್ಬೋದು। और आगे के विचार क्या है अब हम थोड़ा देखते जाएंगे। देखो इसी बीच मुझे मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। इसी बीच मतलब क्या ಇದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅಂತ ಅರ್ಥ। इसी बीच में मोटर दुर्घटना, लेकिन आपको मोटर दुर्घटना मीन्स क्या है? एक्सीडेंट ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। मोटर दुर्घटना में जो आहत होकर ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯ್ತು ಅಂದಾಗ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಏನಾಗ್ತವೆ wounds ಗಾಯಗಳಾಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। आहत होकर जो मुझे मैंने कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। ಸ್ವಲ್ಪ ದಿನಗಳ ಕಾಲ ಅವನ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಬಂತು? ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಬಂತು। ये रहना पड़ा। उन दिनों जब मेरे जो कमरे का दरवाजा खोला जाता, उन दिनों में जब लेखिका घर में नहीं है तब क्या कर दिया था? लेखिका के जो कमरे के दरवाजा और इद्ದಂತ ರೂಮಿನ ಬಾಗಿಲನ್ನು ತೆಗೆದು ಬಿಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು। जो खोला जाता, गिल्लू जो अपने झूले से उतरकर, गिल्लू वो अपने झूले से अपने घर से वो नीचे उतरकर जो दौड़ता और फिर किसी दूसरे को देखकर अपने स्वच्छंदता के साथ जो अपने आप स्वतंत्रता के साथ ऐसे नीचे आना, जो चढ़ जाना, नीचे आना, चढ़ जाना, ऐसे उतार चढ़ाव का कार्य करता रहता था। ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಓಡಾಡ್ಕೊಂಡು ಇರ್ತಾ ಇತ್ತು। फिर किसी को दूसरे को देखकर, फिर दूसरे को ಅಂದ್ರೆ ಲೇಖಕರ ಮನೆಯ ಬೇರೆ ಸದಸ್ಯರು ಇನ್ನು ಬೇರೆ ಯಾರು और किसी को देखकर तेजी से वो अपने जो घर में या अपने झूले में या अपने घोंसले में जा बैठा। अपने घोंसले ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಆ ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು। जब उसे काजू दे जाते, लोगों ने काजू दे जाते, और एक ने आकर ಬೇರೆಯವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಕ್ಕಂತವರು ಬಂದವರು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಿಯ ಖಾದ್ಯ ಕಾಜುವನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ವು। दे जाते, परंतु अस्पताल से लौटकर, लेकिन आने अस्पताल से घर लौटने के बाद, घर लौटना डिस्चार्ज होने के बाद, गुरु डिस्चार्ज आगी मनेगे बंद नंतर लौटकर जब मैंने लेखिका ने झूले को क्या कर दिया? सफाई की। झूले की सफाई करना, सफाई मींस क्या है? क्लीन ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। सफाई क्लीन, जो उसको क्लीन करने के बाद ಅದನ್ನ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿದ ನಂತರ जो उसमें काजू भरे मिले, उसमें उसके झूले में क्या मिले? काजू भरे मिले। भरे मीन्स क्या है? ये ಚೂಚಾದ ಅಂತ, ಅದು ತುಂಬಾ ಬರೀ ಇವೆ ತುಂಬಿಕೊಂಡಿತ್ತು, ಗೋಡಂಬಿಲೆ ತುಂಬಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೋಬಹುದು। ಕ್ಯಾಶ್ಯೂ ನಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಲ್ಲ ಅದು। काजू भरे मिले जिसमें ज्ञात होता है, जिससे ज्ञात होना समझ में आता है कि वह उन दिनों जो अपना प्रिय खाद्य कितना कम खा चुका था। देखो उसके जो प्रिय खाद्य उसका फेवरेट फूड होने के बाद भी वो बहुत कम खा चुका था। इसके लिए कारण क्या है पता नहीं है। इससे हम समझ सकते हैं कि गिल्लू और लेखिका जो उन दोनों की जो संबंध रिश्ता ऐसा था कि अपने मालिक जो संकष्ट में है
ऐसे समय में हम लोग ज्यादा नहीं खाना है, इस तरह की भावना गिल्लू में थी। देखो ನೋಡಿ ಅವರ ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಅವರು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಕಾಳಜಿಯನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ರು, ಇದನ್ನ ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ಬೋದು, ನಾವು ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಬಹುದು. ಸೊ ಲೇಖಕರು ಹುಷಾರಿ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಏನು ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗಿ ಅಥವಾ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಅವರು ಮಲಗಿದ್ದಾರೆ, ಇಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾವು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ತಿನ್ನೋದು ಎಷ್ಟು ಸರಿ ಅಂತೇಳಿ ಅದರ ಒಂದು ಭಾವನೆಯನ್ನ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ನಮಗೆ ಅವರ ಆ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನ ಭಾವನೆಯನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇದನ್ನ ಕಮ್ ಕಾಜು ಅದು ಇಷ್ಟವಾಗಿರೋ ಫುಡ್ ಆದ್ರೂ ತಿಂದಿರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮೇರಿ अस्वस्थता में वो तकिए पर सिराने बैठकर, देखो मेरी अस्वस्थता, जो अस्वस्थता में असहायकತೆ ಅಥವಾ ಇವರ ಆರೋಗ್ಯ ಸರಿ ಇದ್ದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ऐसी हालत में जो तकिए के पास, तकिए मीन्स क्या है, ದಿಂಬು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ನಾವು, ತಕಿಯ ಅಂದ್ರೆ ಸೊ ತಲೆ ದಿಂಬು ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. मैं तकिए के पास आकर, तकिया ಸೊ ತಲೆ ದಿಂಬು ಹತ್ರ ಬಂದು ಅಥವಾ ತಲೆ ಬಳಿ ಬಂದು ಅಂತ ತಿಳ್ಕೋಬಹುದು. जो उसके सिरहाने बैठकर, सिरहाने मीन्स ತಲೆ ಹತ್ರ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅವರು ಲೇಖಕರು ತಲೆ ಬಳಿ ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ अपने नन्हे पंजों से, अपने नन्हे पंजे ಅದರ ಮುದ್ದಾದಂತ ಪಾದಗಳಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ मेरे लिए और जो बालों को जो अवले सरलता सहलाता रहता था, ಅದರ ಪಾದಗಳಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಲೇಖಕರ ತಲೆಯನ್ನ ಸವರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, सांत्वना देती थी. जो हम समझ सकते हैं, जैसा हम लोगों ने जो करते हैं ना, ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ನೋಡಿ, ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹುಷಾರಿದ್ದು ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಾಂತ್ವನ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಹೇಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ, ಊಟ ಮಾಡೋ, ತಿಂಡಿ ತಿನ್ನು, ಆರೋಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಪಾಡ್ಕೊ, ಬೇಗ ತಿಂದ್ರೆ ಬೇಗ ಕ್ಯೂರ್ ಆಗುತ್ತೆ, ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತಿಲ್ಲ ಹಂಗೆ. ಸೊ ಲೇಖಕರು ಹೋಗಿ ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಿದ್ವು ಅನ್ನೋದನ್ನ ಗಮನಿಸಬಹುದು. ಸೊ गर्मियों में जब मैं दोपहर में जो काम करती रहती, जो गर्मियों के दिन, गर्मी में क्या है, सो समर के सो बेसते कालबंदी, सो गर्मी ऐसा भी लिख सकते हैं या ऐसा भी लिख सकते हैं. सो गर्मियों के दिनों में सम्मान, गर्मियों के दिनों में जब लेखिका जो क्या करती थी, दोपहर के समय, दोपहर मीन्स मध्याह्न समय, सो दोपहर के समय जब मैं काम करती रहती, ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ तो गिल्लू ने बाहर ना जाता था. गिल्लू वो ऐसा करता था कि समर डेज में वो बाहर नहीं जाता था. सो बाकी दिनों में वो जाता था, अपने दोस्तों के साथ खेलने के लिए बाहर जाती थी, लेकिन समर में वो नहीं जाता था. ನೋಡಿ ಬೇರೆ ದಿನದಲ್ಲಿ ಆಚೆ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು, ಸಮರ್ ಡೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಆಚೆ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಸೊ ಮನೆ ಒಳಗಡೆನೆ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. रहती और गिल्लू ना बाहर जाता, ना अपने झूले में बैठता, अपने झूले में भी नहीं बैठता था. वह मेरे पास रखी सुराही, लेखिका ने उनके पास रखी, लेखिका अपने पास रखी सुराही. सुराही मीन्स क्या है, ಏನಂದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಸುರಾಗಿ ಅಂತಂದ್ರೆ ಸೊ पानी रखने का बर्तन, पानी रखने का सो बर्तन को सुराही बोलते हैं. ಸೊ ಅಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ನೀರನ್ನು ಇಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪಾತ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಥವಾ ಮಣ್ಣಿನ ಮಡಿಕೆ ನೀವು ನೋಡಿರ್ತೀರ. ಸೊ ಫ್ರಿಡ್ಜ್ ಇದ್ದಂಗೆ ಅಂತ, ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅದ್ರಲ್ಲಿ ನೀರು ಹಾಕಿಟ್ರೆ ತುಂಬಾ ಕೋಲ್ಡ್ ಆಗಿರ್ತವೆ, ಹಂಗಾಗಿ. ಸೊ ಪಾನಿ ರಖನೆ ಕಿ ಬರ್ತನ್, ಸುರಾಹಿ ಪರ್ ಲೇಟ್ ಜಾತಾ, ಅದೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಹೋಗಿ ನೋಡಿ ಎಂತ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಹೋಗಿ ಮಡಿಕೆ ಬಳಿ ಮಲ್ಕೊಂತಾ ಇತ್ತು. ಅಂದ್ರೆ ಏನಕ್ಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೂಲ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ತಣ್ಣಗಿರುತ್ತೆ ವಾತಾವರಣ ಅನ್ನೋ ಕಾರಣದಿಂದ ಅಲ್ಲಿ ಮಲಗ್ತಾ ಇದ್ದಂತೆ. लेट जाता और इस प्रकार जो मैं उस संदर्भ में लेखिका के पास भी रहता था और ठंडक को भी पाता था. ನೋಡಿ ಲೇಖಕರ ಬಳಿ ಇದ್ದಂಗೂ ಆಯ್ತು,
ಸೊ ತನಗೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಪೋರ್ಟ್ ವೆದರ್ ಅನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡಂಗೂ ಆಯ್ತು ಅನ್ನೋದು ನಾವಿಲ್ಲಿಂದ ಗಮನಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती. मैंने अभी बताया था जो उसकी लाइफ स्पैन ಅಂದ್ರೆ ಅವುಗಳ ಜೀವನದ ಅವಧಿ. ಈಗ ಮನುಷ್ಯಂದು ಎಷ್ಟಪ್ಪ ನಾವು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಮನುಷ್ಯ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿ ಎಷ್ಟು ಅಂದ್ರೆ 80 ರಿಂದ 100 ವರ್ಷ ಬದುಕ್ತಾನೆ. ಸೊ ಹಾಗೆ ಪ್ರಾಣಿಗಳು ಒಂದೊಂದು ಪ್ರಾಣಿಗೆ ಡಿಫರೆಂಟ್ ಆಂಗಲ್ ಅಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. जो इसी तरह जो गिलहरियों की जीवन की अवधि सामान्यतः 2 वर्ष से अधिक नहीं होती. ಸೊ ಅವುಗಳ ಲೈಫ್ ಸ್ಪ್ಯಾನ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 2 ವರ್ಷ, 2 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಅವು ಬದುಕೋದಿಲ್ಲ. अधिक नहीं होती. ಸೊ ಅದ जो गिल्लों की जीवन का अंत आ ही गया. ऐसा वो दिन आ गया ಅಂದ್ರೆ ಅದರ ಜೀವನದ ಅಂತಿಮ ದಿನ ಬಂದೇ ಬಿಡ್ತು. 2 ವರ್ಷ पूरा हो गया, वो दिन आ ही गया. उस दिन जो क्या करते हैं देखो, वो दिन भर उसने ना कुछ खाया ना बाहर गया. वो दिन भर ना कुछ खाया ना बाहर गया. ಸೊ ನೋಡಿ, ಅದು ಏನು ತಿನ್ನಲಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆನೂ ಹೋಗಲಿಲ್ಲ. अपने झूले से बाहर नहीं आया. ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅಥವಾ ತನ್ನ ಮನೆ ಒಳಗಡೆನೆ ಇತ್ತು, ಕೆಳಗಡೆನೂ ಬರಲಿಲ್ಲ, ಏನು ತಿನ್ನಲಿಲ್ಲ. ಸೊ ಪೂರ್ತಿ ಅಲ್ಲೇ ದಿನ ಕಳೆದು ಬಿಡ್ತು ಅವತ್ತು. ಬಾಹರ್ ಗಯಾ. पंजे इतने ठंडे हो रहे थे, उसकी पंजे ಅದರ ಪಾದಗಳು ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿ ನೋಡಿ ಸಪೋರ್ಟ್ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. पंजे ठंडे हो रहे थे. ठंडे होना, ठंडे मीನ್ಸ್ क्या ಕೋಲ್ಡ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದರ ಪಾದಗಳನ್ನ ಕೋಲ್ಡ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಈಗ ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿ ನೋಡ್ತೀವಿ ನಾವು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ, ಸೊ ಏನಾದ್ರು ಕೋಲ್ಡ್ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಹೀಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಶರೀರಕ್ಕೆ. ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ನೀಲಗಿರಿ ಎಣ್ಣೆ, ಅರಿಶಿನ ಈ ತರದೆಲ್ಲ ಹಾಕಿ ಉಜ್ಜ್ತಾರೆ ಈ ತರ. ಸೊ ಜೋರಾಗಿ ಉಜ್ಜಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ, ಸೊ ಆ ಕೋಲ್ಡ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಾಗದಲ್ಲಿ ಹೀಟ್ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ इस तरह लेखिका ने क्या कर दिया, ठंडे हो रहे थे कि मैंने जागकर, लेखिका ने जागरूक होकर हीटर जलाया. हीटर. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಕೆಳಗಡೆ ಏನು ಮಾಡೋದು, ಬಿಸಿಯಾಗಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಹಬೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು. ಅಂದ್ರೆ ಹೀಟರ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅದಕ್ಕೆ ಕೋಲ್ಡ್ ಬಾಡಿನ ಹೀಟ್ ಮಾಡಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದು. जलाय और उसे उष्णता देने का प्रयत्न किया. उष्णता हीट देने का प्रयत्न किया. परंतु प्रभात की प्रथम किरण, प्रभात मीन्स क्या है, ಬೆಳಗ್ಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಪ್ರಭಾತ್ ಬೆಳಗ್ಗೆ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ, ಮಾರ್ನಿಂಗ್ ಅಂತ ಅರ್ಥ. सो प्रभात के प्रथम किरण, जो सूरज के किरणें नीचे आना. ಸೊ ಬೆಳಗಿನ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣ ಕೆಳಗಡೆ ಬರತಕ್ಕಂಥದ್ದು. किरण के साथ ही वो चिरनिद्रा में सो गया. वो चिरनिद्रा में, ಚಿರನಿದ್ರಾ ಅಂತ ಅದು ಸತ್ತೋಗ್ತಿತ್ತು. ಸೊ ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ಇನ್ನು ಹೇಳ್ತಲೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಿದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಎಚ್ಚರ ಆಗದಲ್ಲೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಿದ್ರೆಗೆ ಚಿರನಿದ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ऐसे वो चिरनिद्रा में सो गए, ಅದು ಸತ್ತೋಗ್ಬಿಟ್ಟು. जो उसका झूला उतार कर रख दिया गया. लेखिका ने क्या कर दिया, बाद में उसके झूला ಅಂದ್ರೆ ಹೇಳಿದ್ದಲ್ಲ, ಸೊ ಅದನ್ನ ಏನು ಉಯ್ಯಾಲೆ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಆ ಉಯ್ಯಾಲೆ, झूला जो क्या कर दिया, उसको निकाल दिया. ಅದನ್ನ ಬೇರೆ ತೆಗೆದು ಬಿಟ್ರು. उधर कर रख दिया गया. और जो खिड़की की जाली बंद कर दी गई. और खिड़की की जो दरवाजा जो खोल दिया था उसको भी क्या कर दिया, बंद कर दी गई. परंतु गिलहरियों की नई पीढ़ी इष्टादु ಕೂಡ, ಸೊ ಈ ಗಿಲಹರಿ ಪ್ರಾಣಿಗಳ ಸಂತತಿ ಅಂದ್ರೆ ಇದರ ಏನು ಈ ಪಕ್ಷಿ ಅಂದ್ರೆ ಇದರ ನಂತರದಲ್ಲಿ ಬರತಕ್ಕಂಥ ಮರಿಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವು, ಹೊಸ जो खिड़की के पास आकर ऐसा कैसा आवाज करते थे, मैंने बताया था, चिक 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 ऐसा आवाज करके बुलाती थी. ಅವೆಲ್ಲ ಬಂದು ಕೂಗ್ತಾ ಇದ್ವು ಆಟಾಡಲಿಕ್ಕೆ, ಬಾ ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಅವು. गिलहरियों की नई पीढ़ी जाली के उस पार चिक चिक करती ही रहती है और सोनजूही खिलती ही रहती है. और सोनजूही
खिलती ही रहती है खिलती ही रहना ಅಂದ್ರೆ ಅರಳ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ ಹೂಗಳು ಬಿಡ್ತಾ ಇತ್ತು ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ आ सोंजू ही की लता के नीचे ही गिल्लरी की समाधि बनाई गई थी ನೋಡಿ ಅದರ ಸಮಾಧಿಯನ್ನ ಈ ಸೋಂಜುಗಿ ಲತಾ ಏನಿತ್ತು ಬಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ ಅಥವಾ ಅದರ ಗಿಡ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರು खिलती ही रहती है सोंजूही की लता के नीचे गिल्लू की समाधि है अंडरलाइन ಮಾಡಿದ್ನ सोंजूही की लता के नीचे गिल्लू की समाधि ನೋಡಿ ಈಗ ನಾವೆಲ್ಲ ಮನುಷ್ಯರೆಲ್ಲ ಸತ್ತೋದವ್ರನ್ನ ತಗೊಂಡೋಗಿ ಮಶಾನಕ್ಕೆ ಒಂದ್ ಕಡೆ ಕೊಂಡು ಬರ್ತಾರಲ್ಲ ಸೊ ಆದ್ರೆ ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಲ್ಲೇನೆ ಪಾಟ್ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಏನು ಅಲ್ಲಿ ಪಾರ್ಕ್ ತರ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ಮನೆ ಅಂತ ಅಲ್ಲೇನೆ ಸೊ ಒಂದು ಹೂವಿನ ಅಂತ ಅದನ್ನ ಸಮಾಧಿ ಮಾಡಿ ಅದ್ರ ಮೇಲ್ಗಡೆ ಒಂದು ಗಿಡನ ನೆಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಲ್ಲಿ ಆ ಸಮಾಧಿ ಮೇಲೆ ಈ सोंजूही लता इतो सोंजूही लता के नीचे गिल्लू की समाधि है इसलिए भी ये कारणದಿಂದನೇ कि उस पर उसे वह लता सबके अधिक प्रिय है प्रीति ಈ ಕಾರಣದಿಂದನೇ ಅದಕ್ಕೆ ಆ ಹೂವು ಅಂದ್ರೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಇಷ್ಟ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬಹುದು ಸೊ अधिक प्रीति इसलिए भी कि उस लघु घात का उस लघु घात शरीर लघु घात का जो किसी वासंती दिन ಎಲ್ಲ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೆಲವೆಲ್ಲ ಆಯಾ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಬಿಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸೊ ಫ್ಲವರ್ಸ್ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಫ್ರೂಟ್ಸ್ ಇರ್ಬೋದು ಸೀಸನ್ ಆ ಸೀಸನ್ಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಸೊ ಕಿಸಿ ವಾಸಂತಿ के दिन ಆ ಸೀಸನ್ ಆ ಸಮಯ ಬಂದಾಗ ವಾಸಂತಿ के दिन जूही के पीताभ जूही ಅದರ ಏನು ಪೀತಾಭ ರಂಗ ಅಂದ್ರೆ ಸೊ ಹೊಳಿತಾ ಇರತಕ್ಕಂತ ಬಂಗಾರದ ಬಣ್ಣ ಪೀತಾಭ ರಂಗ छोटे फूल के रूप में छोटे फूल ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಹೂವಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೊ किल जाने का विश्वास मुझे संतोष देता है ಅದು ಇವರಿಗೆ ಸಂತೋಷ ಕೊಡ್ತಾ ಇತ್ತು ಲೇಖಕರಿಗೆ ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ जो उस समय जो उसको जो क्या करता था कि ऐसे फूल निकलते ही लेखिका को बहुत खुशी हो जाती थी इस तरह हम लोगों ने देखते हैं इस रेखा चित्र के द्वारा लेखिका ने हमें समझा रही है कि बहुत सारे जो उनके घर में अनेक पशु पक्षी होने के बावजूद भी जो उसके प्रति थोड़ा सा प्यार ज्यादा रखती थी ऐसे विचारों को इसके द्वारा हम लोगों ने देख लिया है सो इष्ट विचार ಇದರಿಂದ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದೀವಿ ಸೋ ಇದು ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಲೆಸನ್ ಇದರಿಂದ 3 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಒಂದು 3 ಅಂಕದ್ದು ಮತ್ತೆ ಒಂದು 2 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬರುವಂತ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುತ್ತೆ ಸೋ ಹಾಗಾಗಿ ಇದನ್ನ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಬೇಕು ವರ್ಕ್ ಮಾಡಬೇಕು ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು